मतचोरीचे आरोप बिनबुडाचे, आयोग कोणत्याही आरोपांना घाबरत नाही। निवडणूक आयोगाचं राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर। विधानसभा निवडणुकीत न पडणारी 10,000 मतं गायब करण्याची ऑफर होती। माजी आमदार बच्चू कडूंच्या वक्तव्याने खळबळ। नाशिकचा पालकमंत्री मी होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। तर आमचे 7 आमदार असल्याने पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळांचं वक्तव्य। क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। तर हा त्रास नसून ही जबाबदारी आहे, भरणेंची सारवासार। मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, 3 आरोपींनी 15 ते 20 राऊंड फायर केल्याची माहिती। हिमांशु गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी। हल्ल्याचं सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती। कोरोनानंतर आता मेंदू खाणाऱ्या अमिबाचं संकट। केरळच्या कोझिकोडमध्ये 9 वर्षीय मुलीसह 4घांचा मृत्यू। दूषित पाण्यातून पसरतो नवा व्हायरस। आणि परळमध्ये चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचा उत्साह। गणरायाच्या आगमनासाठी तरुणाईची तुफान गर्दी। चिंतामणीची पहिली झलक झी 24 तास।